महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालात नमूद केलंय। वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता असून सुपेकरांना या तपासापासून दूर ठेवा, त्यांचा सहभाग आढळला तर निलंबित करून सहआरोपी करा, असं या अहवालात म्हटलंय। सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्या दिसत असलं तरी हे पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीचं आहे, असं देखील या अहवालात म्हटलेलं आहे। या समितीने सरकारला व्यवस्थित त्रुटी दूर करण्यासाठी विविध शिफारसी केलेल्या आहेत। तर या संदर्भातली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडून घेऊयात। वेदांत, आता अहवाल समोर आलेला आहे आणि सुपेकर यांना देखील या प्रकरणापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। अधिकचे काय अपडेट्स आहेत? आकांक्षा, ज्या प्रकारे हा अहवाल जर आपण पूर्ण बघितला तर साधारणपणे 48 पानाचा अहवाल आहे आणि विधिमंडळाच्या महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या त्यामध्ये त्यांनी सांगितले की सकृतदर्शनी जरी वैष्णवी हगवणीमध्ये प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणीची जरी आत्महत्या पटत असली तरी हा एक कौटुंबिक हिंसाचार आहे आणि हुंडाबळी आहे आणि त्यामुळे त्याला त्याच दृष्टिकोनातून तपास केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय कशा प्रकारे त्रास दिला होता याचे सबळ पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे तातडीनं या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आरोपी आणि सह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं सुद्धा यामध्ये म्हटलं आहे। महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात सुद्धा काही ठळक मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की या सगळ्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचा हस्तक्षेप वाटतो आणि त्यामुळे या प्रकरणापासून त्यांना दूर ठेवून या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा नेमका रोल काय होता याचा तपास केला पाहिजे आणि जर अशा प्रकारे कुठलं जर यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जर रोल असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, शिवाय त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणखी काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत, ज्यामध्ये सुपेकरांची एक ध्वनिफीत प्रसारित झाली होती, त्याची सुद्धा फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी केली पाहिजे आणि यामध्ये जर तथ्य असेल तर याची चौकशी करून लवकरात लवकर यामध्ये आरोपी आणि सहआरोपी हे समोर आले पाहिजेत असं सांगितलेलं आहे। त्यामुळे काही शिफारसी या 48 पानी जो अहवाल आहे त्यामध्ये करण्यात आल्यात। आकांक्षा, ठीक आहे, धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या या माहितीबद्दल। यानंतर